अरे कोणी मंत्री बिंत्री आलाय वाटतं. तसंच दिसतंय साहेब. कोणतरी मोठा माणूस दिसतोय. हा हे बाहेर कोणतरी मोठा पाहुणा आलाय. ते आरतीचं ताट आणि शाल शिरपय घेऊन ये. हा चल ये रे. आज जा आली मोठी आरतीचं ताट घेऊन. अगे आपलीच माणसं आहे ती. पाहुणे वाटले का तुला? गाडी कोणाची रे? आपलीच साहेब. अरे कधीतरी खरं बोलत जा. हा हो साहेब, आजच बुक केलीये. म्हटलं एवढी मोठी गाडी घेण्या अगोदर साहेबांचा सल्ला घ्यावा. आणि अशा भारी गाडीतले गावात कोणाला कळतं तुमच्याशिवाय? हा ते आहे म्हणा. मग काय भाड्यावर द्यायचा विचार आहे का? नाही नाही, एकदम मंडप भाड्याने दिला, कानाला खडा. आता नाही साहेब, आम्ही गाडी फिरायला घेतलीये. नाही म्हणजे शेतात पण जावं लागेलच. शेत कुठे तुम्हाला? उद्या घेतोय. डाका वगैरे टाकला का काय? काही काय बोलतो साहेब? तुमच्यामुळे झालंय. तुमच्या आशीर्वादाची कमाई आहे. आज गाडी झाली, उद्या घर होईल, नंतर शेती. सगळी साहेबांची कृपा. साहेब तेवढी गाडी आवडली ना? बरं ती पेट्रोल खात नाही जास्त. अरे डिझेलची गाडी आहे ती. बर साहेब, आता नारळ घ्या आणि पुढे बघू. अरे वा, घ्या. तुमच्या शुभ हस्ते होऊन जाऊ दे. घ्या साहेब, घ्या. गणपती बाप्पा. अहो तुम्ही तर फक्त टेस्ट ड्राइव्ह येणार होता. तुम्ही गाडी विकत घेतल्यासारखं वागायला लागले. मगाशी थेट नारळ फोडला. नाही नाही, ते साहेबांना आनंद झाला होता ना, भावनेच्या भरात त्यांनी केलं. पण आता वेळ खूप झालाय. टेस्ट ड्राइव्ह घ्यायला काही 4 तास नाही लागत. हाच प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. जर्मनीत गाडी घ्यायची असेल ना तर ती दिवसभर चालवायला देतात, माहिती? ते जर्मनीमध्ये खरंच दिवसभर गाडी देतो. आपल्या देशातल्या लोकांना फॉरेनची उदाहरणं दिली की पटतात त्यांना. राम राम. राम राम. हे आपलं शेत. इकडे एक विहीर पण आहे. मी तलाठी आहे. अच्छा. जमिनीचा व्यवसाय पण माझाच आहे. बर. 3 लाख एकरनं हे क्षेत्र विकाय काढले. चला बघायला. जरा गडबड आहे. हिची तब्येत जरा बरी नाही. एक काम करा, आपली हद्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही चालत जा. आम्ही इथून बघतो ना. पण तुम्हाला आवडलंय ना? आवडलं नाही, फायनल केलंय आम्ही. हेच शेत घेणार. अहो तुम्ही चाला हो. चला 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 जा. का पुढे? हॅलो. चला पावलं उचला पटापट. हो हो. काम आहेत आम्हाला दिवसभर. हो, एवढा तुकडा 2 एकराचा आहे. 2 एकरात काय होतंय? पूर्ण शेत दाखवा ना केवढं आहे. पण 3 लाखाच्या खाली घेणार नाही, आत्ताच सांगतोय. कागदपत्र क्लिअर असतील तर 3.5 लाख देतो मी. चला चला पटापट. आता बस. बर बस 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 बस. तलाठी साहेब, जेवढी जमीन आपल्याला चालणं होत नाही तेवढी घ्यायची कशाला? हे जाऊ दे. इथून पुढची जमीन टकले साहेबांना पाहिजे. त्यांनी ऍडव्हान्स पण दिलाय. किती? 1 लाख. आत्ता पळत 2 लाख रुपये घेऊन जा ऍडव्हान्स. नको, राहू दे, नंतर बघू. बरं ठीक आहे, मग संध्याकाळी घरी येतो पैसे द्यायला. बरं, तोवर ते टकले साहेबांना सांगून द्या जमिनीचा व्यवहार रद्द झालाय म्हणून. ठीक आहे.
तुम्हाला गाडी न्यायची असेल ना? नाही नाही, संध्याकाळपर्यंत टाइम आहे. काय म्हणालास? सौदा रद्द? असं मी नाही, ते म्हणाले. 20 एकर जमिनीचे पैसे एका दिवसात द्यायचे? इथे काही नोटा छापतो का मी? पण साहेब, ते आलटी पलटी कुठून देणार आहेत एवढे पैसे? म्हणून बोललो होतो, नजर ठेवा त्यांच्यावर. आता मलाच लक्ष घालावं लागणार काहीतरी. पण साहेब, हे असंच चालत राहिलं तर पुढे निवडणुकीला उभं राहतील ते. असं म्हणतात, बोट सरळ करून बाटलीतलं तूप बाहेर निघत नसेल तर बोट वाकडं करावं. पण बोट वाकडं किती करावं हे ज्याचं त्याचं ज्यानं त्यानं ठरवावं. पाहत रहा गुन्हा पुन्हा पुन्हा. पल्ले तेल किती चमचे टाकू ग? पल्ले तेल किती चमचे टाकू? हे तू कशाला कुठाने करतो? मी टाकते फोडणी. हा, मला शिकायचंय. उद्या या मालिका दाखवायला लागली दिवसभर, तो उपाशी राहायचो मी. बोला मालक. साहेबांनी तुम्हा दोघांना उचलून आलाय, माणसं पाठवलेत. 5 मिनिटात पोचतील. पटकन पळून जा. तुम्ही काळजी करू नका, पण थँक्यू. ते माझं लक्षात आहे ना. तुम्हाला देतो ना 10,000. खूप उपकार होतील बघा. मला आईला जेजुरीला न्यायचंय गाडीतनं. आरामात जा, आरामात या. हा बघ, किती बल्ले देते पटकन. घाबरू नका. तुम्ही इथे कसे काय? ते टकले साहेबांनी चहाला बोलवलं होतं. तुम्ही गाडी घेतली ना, हा, तोंड गोड करू म्हणाले. येतो आम्ही. चल. जायला गाडी आहे ना? पण तुमची गाडी कुठे? आई वडिलांकडे पाठवली आहे. शेवटी हे सगळं त्यांच्यासाठीच आहे ना. नाही नाही, ते सगळ्यात मी. आई बापांनी लेकराचं सुख नाही बघायचं तर मग कुणी बघायचं? बरोबर. तुम्ही वा पुढं, आलोच आम्ही. हो हो. वा पुढं, आलोच आम्ही, आलोच. हो हो. सोन्याचा हार? एक नाही, 5 होते. याला काय गुप्तधन मिळालं की काय? नमस्कार साहेब. एक मिनिट. एक आबा नमस्कार करते. हा, असू दे असू दे, बस. मग कशी काय आठवण काढली आमची? नाही म्हणजे तुम्ही आता आमच्या जमिनीचा सौदा रद्द करायला निघालाय. नाही, तसं नाही. आता एक आम्ही अजून चांगली जमीन बघितली, ही तुम्हाला राहू द्या. नाही पण तुम्ही बोलला नाहीत, एवढे पैसे आले कुठून? आता मिळाला एक मार्ग. तुमचेच आशीर्वाद, बाकी काय. आता आमचे आशीर्वादाने आम्हालाच ठाऊक नाही वय. काय झोपेत दिले की काय आशीर्वाद आम्ही? ते काय झालं, मंडप जळाला आणि लॉटरी लागली. ती कशी? साहेब तुम्हाला तर माहितीच आहे मंडप जळाल्यावर आमचे काय हाल झाले होते ते. त्याच्यानंतर भाऊ आला. तो म्हणाला यात काय टेन्शन घेण्यासारखं. तिचा भाऊ इन्शुरन्स कंपनीत कामाला आहे ना, पुण्याला मॅनेजर आहे. त्याने काय केलं, आदल्या तारखेचा विमा काढला. ज्या ठिकाणी आमचं 1 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं तिथं 10 लाख रुपये मिळून दिलं. बोला. नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही 10 लाखात आता गाडी घेतली, आता शेती घ्यायला निघाला, म्हणजे आमच्या कानात काय बिड्या वाटलं की काय? नाही साहेब तसं नाही. आम्ही अजून 2-4 जणांची विम्याची कामं करून दिली, त्यातनं एक 5-6 कोटी मिळवून दिले.
त्याच्यातले थोडेफार आम्हाला मिळाले. असा मागच्या तारखेचा विमा करता येतो का? आता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, मागच्या तारखांना काय काय करताय आता ते आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे. नाही पण माणूस विश्वासातला आहे का? तिचा भाऊ. मग आपलंही काम करा ना एखादं छोटं मोठं. माझा भाऊ मॅनेजर आहे, अशी छोटी मोठी कामं आणू नको म्हणतो. ते आता तेवढं एक आमदार साहेबांचं काम आहे, तेवढं करू काय. आमदार साहेबांचं काय काम आहे? ते सांगता नाही येणार. काय काम जेवढं मोठं तेवढी रिस्क मोठी असते ना. मग आम्ही पण घेऊ की रिस्क? नाही नाही, तुम्ही ना घेऊ रिस्क. ते ना आमदार खासदार मोठे बिझनेसमन यांचं काम आहे ते, तुम्ही नका घेऊ. तुम्ही पडले साधे सरळ, तुम्ही या फंदात पडूच नका. म्हणजे आमचं काम करायचंच नाही म्हणजे? तसं नाही म्हणजे. मग कामाचं बोला की. मला थोडं पाणी मिळेल का? पाणी आण रे. त्याचं काय आहे साहेब, करोडो रुपये कमवायचे तर नुकसान पण तेवढंच मोठं पाहिजे ना. तुम्हाला सांगतो कसं आहे ते. 1 रुपयाची नोट जाळायची, 100ची जळाली असं सांगायचं, 50 तरी भेटतात. भेटले नाही तर कागदच तसे तयार करून घ्यायचे ना. लेखी असतं ते, विमा आहे ना तो. माझा भाऊ विम्याचे कागदच तसे बनवतो. ओ बरं, तुमचं ते काम झालं का? 1 मिनिट. मी एक काम करा, परवा घरी या आणि पैसे घेऊन जा. काय काम होतं? ते काय आलं, त्यांना गाडी पाहिजे होती भाड्याने. 10,000 रुपयासाठी उधारी करत होते. म्हटलं साहेबांची कुठे इज्जत घालवतो 10,000साठी, मी देतो. अरे माझ्याकडे मागता येत नाही का? हा, इकडे तिकडे माती करता. जाऊ दे, जाऊ दे. पण तुमच्याकडे आत्ता असतील तर तुम्ही देऊन टाका. जा ते काय घेऊन ये. बघा यांना जास्त तोडे लावू नका, रोज पैसे मागत बसतील. जाऊ द्या. चला साहेब, येतो आम्ही, जरा उशीरच झालाय. ते आमदार साहेबांच्या कारखान्याचे कागद करायचे. चला आता. कारखान्याचं? कारखान्याला आग लागली तर मोठी रक्कम हातात येते ना. चल ना, किती उशीर. आमदार मोठा हात मारायला लागले, त्याच्याशी बोलावं लागेल. साहेब सगळा खेळ खराब होईल तुम्ही कुठे काय बोलले तर. हे तसं वचनच घेतलंय त्यांनी आमच्याकडून, कुठे काय बोलायचं नाही म्हणून. पण तुम्हाला म्हणून आम्ही सांगितलं. काय तुमच्यामुळे आमच्या मंडपाला आग लागली, आमचं नशीब उजळलो. बॅग घ्या साहेब. हा, हे घे 10,000. आणि इकडे तिकडे उधारी मारत फिरू नका. हो साहेब. घेऊन जा बाई. हे 25,000 तुमच्या मंडपाचे पैसे. नाही 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 नाही, राहू दे. नाही नाही नाही, मी कुणाचे ठेवत नाही बरं अंगावर. थँक्यू साहेब, खूप मदत झाली. हा, अशा माणुसकीची. तुमच्यावर विश्वास तर होताच, आता आदर पण वाढलाय. हा, मग आता एक आमचं काम पण करा. ते मार्केटमध्ये दुकान आहे आपलं, टाकूया फुकून. 50-1 लाख रुपये तरी येतील. नाही 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 साहेब, दुकानात काय फायदा नाही हो. तुम्ही ना, तुम्ही अरे नाही नाही, झालं. मी सांगितलं होतं, आमदार साहेबांची गोष्ट वेगळी आहे. साहेब साधे आहेत खूप. साहेब हे घ्या तुम्ही, राहू द्या तुमच्याकडे, राहू. नाही नाही तसं नाही, पण मला म्हणायचं काय की गॅरंटी कोण देणार? ऑफिस मध्ये चला आमच्या बरोबर, स्वतः डोळ्यांनी बघून घ्या ना. टोपले साहेब स्वतः आलेत? हो, तुमची कशी काय ओळख? जुनी ओळख आहे. तुम्ही फक्त टकले साहेबांना नीट स्कीम समजून सांगा. आणि त्यांचं कमिशनचं तेवढं बघा फक्त. होऊन जाईल, डोंट वरी. खरं तर काय, माझ्या बायकोचा भाऊ पुण्याच्या तुमच्या ब्रांचला मॅनेजर आहे. पण ते बायकोच्या भावाची मदत घ्यायची इच्छा नाहीये.
बरोबर आहे, नात्यात जरा ऑड वाटतं. हा. आणि तो फार नालायक आहे. त्याला खूप बिझनेस दिला मी, कमिशनच्या नावाने बोम. बरोबर आहे, नात्यात असल्यामुळे मागता येत नसेल. हा. पण माझ्याकडून तसं काय होणार नाही बरं का. नाही विश्वास आहे तेवढा. तुम्ही फक्त काय करा, स्कीमचे फायदे नीट समजून सांगा टकले साहेबांना. 2 दिवसात फाईल घेऊन येतो मी. हा ओके, चला मग. साहेब आले ते. या. नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. तुम्ही चांगल्या माणसाबरोबर आलाय. हो आता यांच्या बायकोचा भाऊच मॅनेजर आहे. माहिती आहे मला. अहो, घरची मंडळी आहे ती. साहेब जरा पॉलिसी समजून सांगतो. हो ही जी पॉलिसी आहे ना, हां समजलं ना साहेब तुम्हाला? नीट ते सगळं समजलं, पण मला काय म्हणायचं आहे की घर जळल्यानंतर किती दिवसात पैसे मिळतील? देव करू असं होऊ नये, पण चुकून जरी साहेब असं झालं ना तरी 1 महिन्यात पैसे भेटतील. ते बाकी सगळं मी सांगतो साहेबांना. तुम्ही फक्त तुमच्या कामाला लागा. हो साहेब विमा काढणार आहेत, फक्त तुम्ही ते सांगितलं तसं ते. हो हो, ते सगळं माझ्यावर सोडा. साहेब येऊ मी, ते बघून घे. ते घर जळायचं कशाला बोलत बसते त्यांना. मी आपली शंका विचारली. ठीक आहे, तुम्हाला अजूनही शंका असेल ना तर राहू द्या. मी तर आधीच बोललो तुम्हाला नाही झेपणार. अहो मोठा हात मारायचा तर काळीच पण तेवढं मोठं लागतं ना. आता रात्रीत घर सोडायचं? एवढा चांगला बंगला सोडून रानात राहायला जायचं? हो काय डोकं बिका फिरलं का काय? लोक कमवून गेलेत, मी बसलोय आपल्या पक्षाला निधी देत. आता विधानसभेच्या आधी बंगला बांधायचाच. अरे कार्यकर्ते येतील, जागा नको का? पण एवढी काय घाई आहे? आता तिकीट वाटप आहे, पक्षाचे लोक येतील, जरा थाट दिसायला पाहिजे की नाही? अहो पण हे बघ आता डोकं नको लावू, जा आवरायला घे. अरे ये बस बस. चहाचं बघा. पण ते तुमचं ठरलंय ना फायनली? हो काय, मी जरा विचार करायला वेळ घेतला. प्लॅनिंग शिवाय मी काय करत नाही ना. मला माहित आहे ना. हे घ्या कागद, तारीख बघा. 6 वर्षापूर्वीचा विमा काढलाय. मी काय म्हटलो, या सह्या आपण ऑफिसात का नाही केल्या? नोकऱ्या नोकऱ्या घालवता का लोकांच्या? मागच्या तारखेचे काम ऑफिसमध्ये कोण करतं? मला सांगा, तुम्ही तुमची टेंडरची कामं कुठं करता? जरा लयच बोलतोय तू. सॉरी सह्या करा. बरोबर. हा हे घे. महादेव, रॉकेल टाकलंय ना? हो ते शॉर्ट सर्किट वाटेल ना? नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं बोलणं झालंय. तुम्ही दिवाळी करा, लक्ष्मीपूजन होणार बघा. वहिनी हात लावा, हात. ए बाबड्या, हात लाव. ए उजवा.
तुम्हीच म्हणालात ना ही पॉलिसी घ्या म्हणून. हो, पण मी माझ्याकडून घ्या म्हणालो होतो. ही पॉलिसी आमची नाहीये. मग कोणाची? खोटी आहे पॉलिसी. अल्टी पलटी, अल्टी पलटी, अल्टी पलटी. चला पुशे सावळी विटा वडूच. चला पुशे सावळी विटा वडूच.